आपण ऐकत आहात फील माय लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय फील माय लव भाग 29. आज सकाळी नेहमीचा अलार्म वाजू लागला होता आणि पार्थ आणि कार्तिकीची झोप चाळवली. पार्थने हात लांबून वाजणारा मोबाईल हातात घेत त्यावरचा अलार्म बंद केला आणि मोबाईल साईडला ठेवून तिला आणखीन जवळ खेचलं. पुन्हा झोपायचा प्रयत्न करणार तर पुढच्या क्षणाला कार्तिकीने लावलेला अलार्म वाजू लागला. तेव्हा दोघांनी सोबतच एकमेकांकडे पाहिलं आणि त्यांना हसूच फुटलं. सॉरी, थांब बंद करते, त्याला म्हणत कार्तिकी उठली आणि तिचा मोबाईल घेतला. अलार्म बंद करून बेडवरून उठणार तर पार्थने तिचा हात पकडला. अरे असं काय करतोय, उठू दे ना, किती वाजलेत तरी बघ. आज थोडीच ऑफिस आहेत कार्तिकी, थांब ना आणखी थोडा वेळ. त्याचे केविलवाने डोळे जणू आर्जव करत होते आणि ती त्यांना टाळूच शकणार नव्हती. त्याने तोवर तिला जवळ ओढलंही होतं आणि त्याच्या मिठीत ती हळूवार मिटलीही होती. तो तिला आणखीन जवळ खेचत होता. क्षणाक्षणाला घट्ट होत जाणारी त्यांची मिठी कितीही वेळा मिळाली तरी कार्तिकीला हवीशी वाटणारी अशीच होती. तिलाही त्याच्या मिठीत जातात सगळं विसरून पुन्हा बिनधास्त झोपावं असंच काहीसं मनात येत होता. जगातली कोणतीही गोष्ट त्याच्यापासून आता दूर घेऊन जाऊ शकतच नाही असं तिला वाटत होतं. समाधानाने तिने एक श्वास भरून घेतला आणि तिला आठवलं पार्थसोबत सर्जरी संदर्भात बोलायचं राहिलंय. तशी थोडी अस्वस्थता तिच्या मनाला स्पर्शून गेली. सकाळी सकाळी त्याचा मूड तर नाही ना जाणार या विषयावर बोलल्यावर. पण मग मी कशाला आहे, मी घेईन ना सावरून. विचार करत कसा त्याच्यासमोर हा विषय काढावा हाच विचार ती करत होती. कधीतरी मध्येच तो तिच्या गालावर किस करायचा तर कधी कपाळावर, कधी तिच्या केसांवरून हलकासा हात फिरवत राहायचा. त्याच्या प्रत्येक स्पर्शातील प्रेमाने तिला भारावून जायला होत होतं. पार्थ, तुझ्याशी जरा बोलायचंय, तिने डोळे न उघडताच त्याला विचारलं. बोल ना. तो तिच्या केसांवरून आताही हात फिरवत म्हणाला. तशी ती उठू लागली पण त्याने तिला तसंच पकडून ठेवलं. अशीच बोल ना, मी ऐकतोय. नाही ना, थोडं महत्वाचं आहे. एवढं महत्वाचं आहे? कशाबद्दल आहे? तुझ्या सर्जरीबद्दल, ती म्हणाली. तसं त्याने तिला सोडलं. सर्जरी? पण ती तर 15 दिवसांनी आहे ना, मग त्याचं काय? तो विचारत होता. तसा एक दीर्घ श्वास घेऊन ती उठून बसली. मग तोही उठून बसला आणि ती मात्र कुठून सुरुवात करायची याचाच विचार करत राहिलेली. अगं बोल ना आता, ती सांगायला एवढा वेळ घेते पाहून तो अस्वस्थपणे म्हणाला. किंचित हसत ती त्याच्या आणखी जवळ आली. त्याचा चेहरा ओंजळीत घेतला. पार्थ, ऐक ना, त्याच्या डोळ्यात पाहत पुढे ती बोलणार एवढ्यात तू असं इतकं जवळ येऊन बोलणार असशील तर मला स्वतःवर कंट्रोल ठेवणं अवघड आहे. हा, तो पुटपुटला. तसं तिनं हसत त्याच्या गालात हलकच मारलं. शांतपणे ऐक ना आधी. पार्थ, हे बघ, आता जे काही मी सांगणार आहे ते ऐकून लगेचच निगेटिव्ह नाही होणार आहेस. ॲक्च्युली काल मला हॉस्पिटलमधून डॉक्टरांचा फोन आलेला. अगं पण कशासाठी? अरे तेच सांगते, ते न्यूयॉर्कवरून जे डॉक्टर तुझी सर्जरी करायला येणार होते ना, तर ते डॉक्टर, त्यांचं भारतात येणं कॅन्सल झालं आहे. काय? पण का? अरे त्यांना दुसरी कोणती तरी इमर्जन्सी केस आली आहे तिथं. ओ मग आता? मग काही नाही. देशपांडे डॉक्टरांचं म्हणणं आहे की आपण US जाऊन ती सर्जरी करावी. तेच सांगायला त्यांनी कॉल केला होता. काय सांगतेस?
ओ माय गॉड, अगं तिकडं जायचं राहायचं म्हणजे खूप पैसे लागणार कार्तिकी. आणि हे असं अचानक. बघ, मी म्हणालो नव्हतो, तो माझी कोणतीच गोष्ट ठीक होऊ देत नाही. माझ्या बाबतीत तर नाहीच. एक गोष्ट करायची आणि दुसरी बिघडवून ठेवायची, हे त्याचं नेहमीच आहे. म्हणून ना मला विश्वासच नाहीये त्याच्यावर. तो निराश होऊन बडबडू लागला. पार्थ पार्थ, शांत हो ना. आपण जाऊ ना मग तिकडे. पैशांचाच प्रॉब्लेम असेल तर माझ्याकडे आहेत काही पैसे. डॅडने दिलेत, कदाचित याच गोष्टीसाठी उपयोगी पडणार असतील. पण कार्तिकी, तुझ्या बाबांनी पैसे तुझ्यासाठी ठेवले असतील. ऑलरेडी तू त्यांनी केलेली एक FD माझ्यासाठी मोडली आहेस आणि आता परत? नाही यार, मला नाही आवडणार. पण पार्थ, आपण सोबत आहोत तर पैसे कधीही मिळवता येतील. माझ्यासाठी तू महत्वाचा आहेस. आत्तापर्यंत एकटीच जगत आले मी. मला आता तुला नाही गमवायचंय. पण कार्तिकी, अगं व्हिसा आणि सगळंच पाहावं लागेल. या सगळ्यात 1 महिना तरी जाईल. मी पुन्हा ती नरकयातना असलेली ट्रीटमेंट आता नाही सहन करू शकणार. मला नाही जमणार यार. तुला करावीच नाही लागणार आहे ती ट्रीटमेंट पुन्हा. व्हिसाचं पाहू ना आपण. काहीही करू, पण हे लवकरात लवकर क्लिअर करू. 1 महिना आहे आपल्याकडे. मी आहे ना पार्थ, तू एकटा नाही आहेस. पार्थ किंचित नाराज झालेला त्याचा तो चेहरा पाहून तिनं त्याला जवळ घेतलं. ए यार कार्तिकी, का ग सगळं माझ्यासोबत घडतंय? मी काय वाईट केलंय कोणाचं? तो तिच्या भोवतीचे मिठी घट्ट करत म्हणाला. हे शेवटचं असणार पार्थ. एकदा US ला गेलो आणि तुझी सर्जरी झाली की सगळं ठीक होईल. बघच तू. मी तुला लग्नानंतरही कुठे घेऊन जाऊ शकलो नाहीये या सर्जरीमुळे. आणि आता तर US ला जायचंय. सोबत तुलाही यावं लागेल कार्तिकी. खर्चही खूप होणार. माहीत नाही आपण कसं करणार आहोत. पार्थ, तू ठीक हो आधी आणि मग नंतर ने ना कुठेही. मला चालेल आणि तोपर्यंत मी वाट पाहीन. त्यात काय एवढं? माझी इच्छा होती कार्तिकी, तुला घेऊन गोव्याला जायचं. सर्जरी नंतरचा मी प्लॅन करत होतो, पण आता एवढा खर्च येण्या जाण्यातच झाला तर पुढचं सगळंच फिसकटणार. होईल काहीतरी. तू नको ना विचार करू. प्लीज ना पार्थ. ती त्याला बाजूला होत समजावू लागली. आणि हे असं असेल तर आईलाही सांगावं लागेल. आईंशी मी बोलले काल. त्यांना कल्पना दिली ऑलरेडी. तू तिच्याशीही बोललीस? हो पार्थ. आणि आता एकही नकारात्मक विचार नकोय हा. सगळं छान होणार आहे. तरी लक्षात घे, हे 14-15 दिवस आधी तरी आपल्याला कळालं. ऑन दी स्पॉट कळालं असतं तर काय करणार होतो आपण? सो मी आताही माझे सगळे प्रयत्न पणाला लावणार आहे. आणि 1 महिन्यानंतर आपण US ला जातोय. ठीक आहे. थँक्स कार्तिकी. तुझी एवढी एनर्जी पाहिली ना की काय माहीत कुठून उत्साह येतो बघ मला. तू माझं एनर्जी टॉनिक आहेस बघ. हो ना, मग झालं तर. हस ना आता रे. ती म्हणाली तसं स्मित करत त्याने तिला जवळ घेतलं. मनात तिच्याकडून सकारात्मक ऊर्जा भरून घेतली आणि दोघंही उठून आवरू लागले. कार्तिकीने आज रीतीप्रमाणे स्वीट बनवायचं होतं. आई आणि पूजा तिची येण्याची वाट पाहत होते. ती आवरून खाली आली तशी पूजा म्हणाली, आज लेट झाला ठीक आहे, पहिला दिवस म्हणून माफ. पण आम्ही इथं उपाशी बसलोय त्याचं काय? वहिनी काहीतरी खायला घाल बाई आज आम्हाला. ती मस्करी करत बोलत होती. अगं जरा नीट बोल, वहिनी आहे तुझी. कार्तिकी, आज नाश्ता तर तूच बनवायचा आहेस बरं का. आणि काहीतरी गोड बनवावं लागेल. बोल काय बनवतेस? आई विचारत होती. शिरा बनवू का? पार्थला आवडतो ना? ती विचारत होती आणि वरून पार्थही खालीच येत होता. त्याला पाहून पूजा उगाचच मोठ्याने म्हणाली, एकटा पार्थच आहे का घरात? आम्ही पण आहोत की. आमच्या आवडीचं काहीतरी विचार. गाजराचा हलवा नाहीतर गुलाबजाम आम्हाला चालतील. हो का पूजा?
पण मला आज शिराच खायचा आहे. हो हो, आता बायको म्हणाली ना शिरा बनवते, मग तो तुला खायचाच असणार, पूजा म्हणाली. हो, आता कसं बोललीस, अगदी बरोबर. पार्थही तिला उलट उत्तर देत म्हणाला आणि दोघांची मस्ती पाहून कार्तिकी हसत होती. कार्तिकी, तू ना यांच्या नादाला लागू नको. चल आपण किचनमध्ये जाऊ. मी सांगते तुला कुठं काय आहे ते. अहो चला नाही, म्हणत तीही हसतच किचनमध्ये निघून आली. अगं, त्या दोघांचं नेहमी काही ना काही चालू असतं. आई बोलता बोलता सगळं साहित्य तिला काढून देत होती. हो मला माहिती आहे आई. तिनंही रवा भाजायला घेतला. पण खूप जीव आहे बघ दोघांचा एकमेकांवर. पूजाच्या लग्नावेळी काय करेल हा पार्थ काय माहीत, त्याला त्रास होणार बघ. हो खरंच आहे तुमचं. चल काही लागलं तर सांग, इथं सगळं काढून ठेवलंय मी. हे बघ, हे तूप आणि ही वेलची पूड. मी तोपर्यंत देवापुढे साखर ठेवून आले. आपल्या इतक्या छान घराला कोणाची नजर नको लागायला. असंच गुन्ह्या गोविंदाने सगळं चालू दे, म्हणून आई निघून गेली आणि कार्तिकी गोड शिरा बनवू लागली. एवढ्यात कुटुंबचा पार्थ किचनमध्ये आला. तिला एकटीला पाहून तिला पटकन जवळ घेतलं. पार्थ, अरे बाहेर पूजा आहे आणि आई येतील इतक्यात. ती अंग चोरून बोलत होती, पण ऐकेल तो पार्थ कुठला. येऊ दे ना मग, मी काही घाबरतो, म्हणत तिला घट्ट मिठीत घेत तिच्या गालावर किस केला आणि मगच बाजूला झाला. एवढ्यात आई आत आली. तसा पटकन ग्लास घेऊन पाणी घ्यायचं नाटक करू लागला. तिथूनही तिच्याकडे तिरकस हसत पाहत होता. ती मात्र हृदयाची वाढलेली धडधड सावरत त्याला स्मित करत मान हलवत होती. लग्नानंतरचा तो अख्खा सुट्टीचा दिवस तिचं आजूबाजूला असणं आणि ते छोटे मोठे क्षण एकमेकांच्या स्पर्शासाठी आसूसणं सगळंच दोघंही एन्जॉय करत होते. एकमेकांची 2 मिनिटांची सोबत मिळवण्यासाठी ते नजरेचे गोड खेळ खेळण्यात तंग होते. 2-3 दिवसात सगळं नॉर्मल झालं. आता दोघांचंही ऑफिसचं रुटीन सुरू झालं. दोघंही सोबतच ऑफिसला जाऊ लागले. कार्तिकी प्रभाकर आता कार्तिकी राज्याध्यक्ष झालेली. तिनं पहिला विसासाठी अर्ज केला होता. हॉस्पिटलमधून रॉजवेल पार्क कॅन्सर इन्स्टिट्यूटचा नंबर आणि मिस्टर जॉन यांचा नंबर मिळवला आणि देशपांडे डॉक्टरांचा संदर्भ देऊन तिथं कॉल करूनही पहिलं त्यांच्याशी बोलून घेतलं. व्हिसासाठीची माहिती काढत असताना मेडिकल इमर्जन्सीसाठीचा व्हिसा लवकर मिळत असल्याचं तिला कळालं आणि डॉक्टरांचं शिफारसपत्र सादर करून ती आता केवळ तिचं काम होण्याचं वाट पाहू लागली. 1-1.5 आठवड्यातच अखेर तिच्या प्रयत्नांना यश मिळालं. व्हिसाचं काम झालेलं तसा मेल आला आणि तो पाहून खुश झालेली कार्तिकी धावत लगेचच पार्थच्या केबिनमध्ये आली. पार्थ, सॉरी. ती केबिनमध्ये डायरेक्ट आली होती. पाहते तर त्याच्यासोबत क्लायंट होते. थोडं कामात आहे मी, नंतर बोलतो, तो तिला म्हणाला. ओके, ती म्हणाली आणि मुकाट्याने तिच्या जागेवर येऊन बसली. तिला खरं तर चैनच नव्हती. कधी एकदा त्याला ही खुशखबर सांगते असं झालेलं. दुपारी लंच टाईम झाला आणि तेव्हा कुठं पार्थ फ्री झाला. फ्री होताच पार्थने तिला फोन लावला. कार्तिकी, जेवायला जाऊया. हो पण पार्थ, तुला काहीतरी सांगायचं आहे. लंचला ये, बोलू आपण. मग त्याने फोन कॉल कट केला. त्याने ऐकूनच घेतलं नव्हतं. थोडा त्याचा रागच आलेला तिला, पण तरीही ती तशीच कॅन्टीनमध्ये आली. तोही 5 मिनिटात तिच्या समोर येऊन बसला. काय कार्तिकी, केबिनमध्ये असं डायरेक्ट येतात का? अरे काहीतरी महत्त्वाचं होतं पार. पण अगं, बरं बोल, काय झालं? पार, यू वोंट बिलीव्ह, व्हिसाचं काम झालंय आपलं. इमर्जन्सी मेडिकल ट्रीटमेंटसाठी आपल्याला व्हिसा मिळाला आहे, तब्बल 3 महिन्यांसाठी. अगं आपल्याला 15 दिवस, फार तर महिनाभर पुरेसा आहे की तिथं. हो का? आणि हे कोण ठरवणार? तू? तिथे तुझी सर्जरी आहे ब्रेन ट्यूमरची पार. तुला डिस्चार्जेस फक्त 1 महिन्याने मिळणार आहे. सो तिथं थांबावं लागेल आपल्याला. पण आपल्याला इतक्या लवकर व्हिसा मिळाला याचं काहीच नाही आहे का तुला? मी एवढी मरमर करून तो मिळवला याचं काहीच नाही आहे.
सोड. ती थोडीशी गाल फुगवत म्हणाली, अगं असं काही नाही आहे. आता त्यासाठी इथे सर्वांसमोर तुला किस करू का? तू थोडं तिच्याकडे झुकत तिला ऐकू जाईल एवढ्या आवाजात बोलला तशी ती शरमली. काही गरज नाही, जेव तू गपगुमाने. मध्येच त्याचं हे बोलणं ऐकून तिचं हसू बाहेर पडलेलं. अरे मला माहिती आहे, माझी बायको स्मार्ट आहे. हातात काम घेतलं म्हणजे ती करणार. काही गरज नाही एवढं माझं कौतुक करायची. अगं नक्की काय हवंय तुला? मगाशी तर काय म्हणाली? कौतुकच नाही, आणि आता कौतुक करतोय तर कौतुक करायची गरज नाही म्हणतेस. तो हसत म्हणत होता आणि ती मात्र क्षणभर रागाने त्याच्याकडे पाहत होती. पण त्याचं असं मिश्किल बोलणं पाहून तिचा राग कधीच विरघळून गेला होता. अगं मी खरंच खुश आहे. एक कार्तिकी, चल जेव. आणि थँक्स हां खरंच. म्हणत तीही हसली आणि जेवू लागली. हो नाही म्हणता म्हणता हळूहळू सगळ्या अडचणींनी भरलेला रस्ता रिकामा होत होता. दोघंही खुश होते. आता बस सर्जरी सुखरूप पार पडावी हीच इच्छा बाकी होती. घरी येताच कार्तिकीने आईला आणि पूजाला व्हिसाचं काम झाल्याचं सांगितलं. पासपोर्ट आणि व्हिसा सगळी तयारी झाली आणि त्यानंतर न्यूयॉर्कला जाण्यासाठी तिकीट बुक करण्यात आलं. 2 दिवसांनीच पार्थसोबत कार्तिकी न्यूयॉर्कला जाणार होती. तिथं महिनाभर तरी हॉस्पिटलमध्येच जाणार होता. नेहमीच ठरवेल तसं होईल तर कसलं आलंय आयुष्य. कारण पार्थला सर्जरीनंतर डिस्चार्ज साधारण 4 ते 6 वीक नंतर मिळणार असल्याचं समजलेलं. सो आता ॲटलिस्ट महिनाभर तिथं थांबण्याशिवाय काही ऑप्शन नव्हता. पण काम झालं की माघारी परतायचं असं दोघांनीही ठरवलेलं. आता दोघांची साईड बाय साईड सामानाची पॅकिंग चालू होती. दोघांनीही ऑफिसमधून महिनाभराची सुट्टी काढली होती. जमल्यास तिकडूनच कार्तिकी तिचं ऑफिसचं काम करणार होती आणि अखेर तो न्यूयॉर्कला जाण्याचा दिवस उजाडला. पार्थ आणि कार्तिकीची पहाटे 3ची फ्लाईट होती. पार्थची विमानाने प्रवास करायची ही पहिलीच वेळ होती. कार्तिकीचा ऑलरेडी अश्विनसोबत विमान प्रवास झाला होता, सो ती बिनधास्त होती. तिचं आवरणं चालू होतं. पार्थ तिलाच पाहत होता. पार्थ सगळं घेतलंयस ना? आणि आठवणीनं एकदा सगळं सामान चेक कर हां. तिचं आवरता त्याला सूचना करणं चालू होतं. सर्जरी झाल्यावरही काही साईड इफेक्ट असू शकतात. विचार करण्याची शक्ती अथवा वागण्यात बदल, चालण्यात डिफिकल्टी येऊ शकते. क्वचित प्रसंगी मेमरी लॉस किंवा व्यक्ती कोमातही जाऊ शकते. हे त्याला माहीत होतं आणि त्याला या गोष्टीचं थोडं तरी टेन्शन येत होतं. असं काही तिथं झालं तर कार्तिकीसोबत आई आणि पूजा तरी होते, पण तिथं मात्र तिला सगळं एकटीला मॅनेज करावं लागणार होतं. तरीही ती अगदी नेटाने सगळं पाहत होती. आवरण्यापासून काय घेतलं काय नाही या लहान सहान गोष्टी पाहत होती आणि क्षणभर तिच्याबद्दल वाटणारं कौतुक प्रेमाच्या रूपात आता उतू येऊ लागलेलं. त्याच्या कोण जाणे काय मनात आलं आणि एकटीच बडबड करणाऱ्या तिला त्याने पाठीमागून येत मिठीत घेतलं. तिला घट्ट बिलगत तिच्या खांद्यावर हनुवटी टेकून क्षणभर तिच्यात हरवू लागला. पार्थ काय रे, काय झालं हां? त्याच्या गालावर तशीच उभी तिने टॅप करत विचारलं. मला थोडी भीती वाटते. सगळं ठीक होईल ना ग कार्तिकी? ऑफकोर्स पार्थ, हे काय विचारणं झालं. आता सगळं ठीकच होणार आहे, कळलं ना? ती म्हणाली. पण त्याची उत्तरोत्तर घट्ट होत जाणारी मिठी त्याची अस्वस्थता न सांगताच तिला बरंच काही सांगून जात होती. तशी ती अलगद त्याच्या मिठीतून बाजूला होत त्याच्याकडे वळली. तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं तर कसलीशी भीती त्याच्या डोळ्यात साप दाटलेली दिसत होती. पार्थ, काय चाललंय तुझं? कसला एवढा विचार करत आहेस आणि असं का वाटतंय बरं तुला? मला तरी सांग. कार्तिकी, तू एकटीच तिथे असणार न जाणो, पण सर्जरीनंतर जर चुकून मला काही झालं तर? म्हणजे तसं नाही, माझी मेमरी लॉस झाली किंवा मी कोमात गेलो, तू एकटी काय करशील? तुला एकटीला सगळं जमेल का? तुझी काळजी वाटते ग मला.
या बेभरवशाच्या मुलासाठी कसलीही अपेक्षा न करता तू सगळं करतेस खरं आहे, पण तो पुढे बोलणार त्या आत तिने आता त्याच्या ओठांवर तिचं नाजूक बोट ठेवलं आणि तो बोलायचा बंद झाला. पार्थ बस, यापुढे एक शब्दही नकोय. सगळं ठीक होणार आहे. एवढंच आणि एवढंच लक्षात ठेवणार आहेस तू. आणि माझी काळजी नको रे करू. जिच्यासोबत तो आहे ना, तिचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही, समजलं? कार्तिकी, आय एम सॉरी यार. तू मला नेहमी मोटिवेट करत असतेस आणि मी तुला असं डिमोटिवेट होशील असं काहीतरी बोलत असतो. पण यार, मला माझीच खात्री वाटत नाही. जर तरचे विचार एकदा मनात सुरू झाले ना की मग नको ना हा जर तरचा विचार करू. एवढा विचार कर की मी तुझ्यासोबत आहे आणि माझ्यासोबत तो. आणि मग असं असताना फक्त आपणच जिंकणार पार्थ. त्याला पटलेलं नव्हतं, तरीही त्याने तिच्या खुशीसाठी स्मित करत होकारार्थी मान हलवली. त्याला मनात येणारे नकारात्मक विचार परतवून लावता येत नव्हते, पण ती सोबत आहे, शिवाय तिचा सगळं ठीक होईल असा विश्वास आहे. मग आपणच असं विश्वास दाखवणं अयोग्य आहे असं वाटून तो स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्याला तो प्रयत्न तिला त्याच्या चेहऱ्यावर आलेले भाव वाचूनच समजला. त्याला इतकं अस्वस्थ पाहून तिनं त्याला अचानक जवळ ओढलं आणि त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. तिचं हे अनपेक्षित वागणं अर्थात त्याच्याही संपूर्ण रोमरोमात शहारा उमटवून गेलेला. शिवाय तिच्या त्या अनपेक्षित किसने एक वेगळीच ज्वाला मनात भडकून उठलेली. त्यानेही त्या क्षणाला तिला आणखीन जवळ ओढलं आणि तिच्या ओठांमध्ये हरवू लागला. मनात उठलेलं काहूर आपोआप कमी होत असल्याची भावना आता त्याला होत होती. एका उत्कर्ष बिंदूला मन शांत झाल्याचं जाणवलं तेव्हा कुठं तो बाजूला झाला. एकवार तिच्या डोळ्यात पाहिलं आणि पुन्हा तिला घट्ट घट्ट मिठीत घेतलं. पार्थ आणि कार्तिकी त्यांची बॅग घेऊन खाली आले. पहाटेची फ्लाईट असल्याने आत्ताच मुंबईला निघायचं होतं. घड्याळात रात्रीचे 10:30 होत होते. आई आणि पूजा हॉलमध्येच होत्या. आई, येतो आम्ही. खाली येताच दोघंही एकदमच बोलले. तसं आईने उठत समोरची दह्याची वाटी उचलली आणि दोघांच्याही हातावर दही ठेवलं. पार्थ, कार्तिकी, काळजी घ्या हां एकमेकांची. एकतर खूप दूर चाललाय तुम्ही. काळजी वाटते आम्हाला, पण आता काय करायचं, काहीच इलाज नाहीये. आई भाऊक होत डोळ्याला पदर लावत म्हणाली. तसं पार्थने आईला जवळ घेतलं. आई, तू काळजी नको करू. हा गेलो मी आणि हा आलो. दादा, भाऊक झालेली पूजाही येऊन त्याला बिलगली. पूजा, काळजी घ्या तुम्ही दोघी आणि तू आईकडे नीट लक्ष दे हा पूजा. हो दादा, आईची काळजी तू करू नकोस, मी आहे. फक्त तुम्ही दोघंही काळजी घ्याल. आणि कार्तिकी वहिनी, फोन करशील हा, तिथं काय होईल ते सगळं सांगणार आहेस, पूजा म्हणाली. हो नक्कीच पूजा, काळजी घे हा तूही. पूजाला आलिंगन देऊन ती आईकडे आली. आई, पाया पडते, आशीर्वाद द्या म्हणत कार्तिकी पाया पडली. आईने तिच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भव, दोघंही लवकर घरी या. आणि कार्तिकी, पार्थला आहे तसा घेऊन ये. तुला एकटीला सगळं करायचंय हा बाळा. आईने तिच्या डोक्यावर हात फिरवला. हो आई, काही काळजी करू नका. त्याला नेते तसंच माघारी घेऊन येईल, आय प्रॉमिस. ती पार्थकडे पाहत म्हणाली. कार्तिकी, पार्थ, जा जरा देवाला पण पाया पडून या, आई म्हणाली. हो आई, चल. त्याच्या मनात आताही दिसत नव्हतं, पण कार्तिकी त्याला घेऊन देवघरात आली. त्याला जबरदस्तीने हात जोडायला लावले आणि तीही अगदी मनोभावे पाया पडली. सगळं व्यवस्थित पार पडू दे असा विश्वास घेऊन दोघंही बाहेर पडले. पार्थने कॅब बुक केली होती. ती यायला 5-10 मिनिटं बाकी होती. ती येईपर्यंत थोडा वेळ गप्पा मारत बसले आणि काहीच वेळात कार आली. सामान कारच्या डिकीत ठेवून अखेर आई आणि पूजाला निरोप देऊन पार्थ आणि कार्तिकी मुंबई एअरपोर्टवर रवाना झाले. पहाटे 3ची फ्लाईट होती आणि 18 तासांचा प्रवास.
त्यानंतर दोघंही न्यूयॉर्कच्या जॉन एफ केनेडी एअरपोर्टवर असणार होते. 2 तास वेटिंग रूममध्ये वेट करावाच लागलेला. फ्लाईटची अनाऊन्समेंट झाली, मग मात्र चेकिंग पॉईंटवरून दोघांना फ्लाईटमध्ये एंट्री मिळाली. पार्थ आणि कार्तिकी आता आपापली जागा पकडून दोघंही निवांत बसले होते. पण पार्थचं सगळं लक्ष कार्तिकीकडे होतं. तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं तेव्हा कुठं तिच्या लक्षात आलं. तिने त्याला डोळ्यांनीच खुणावलं. काय? कुठे काय? तो नकारार्थी मान हलवत हसत पुटपुटला. मग असा का बघतोयस? तिनं हसत विचारलं. मग काय, आत्ताच पाहून घेतो ना बायकोला. पुन्हा माहीत नाही सर्जरी नंतर काय. तो असा बोलला तसं तिनं किंचित रागाने त्याच्याकडे पाहिलं. अगं गंमत करतोय मी, तुला बघायला मला कारण हवं का? म्हणून त्याने तिच्या डाव्या हातात हात गुंफला. तो हात वर घेत तिच्या हातावर अलगद किस प्लॉट केला आणि तिला अगदी चिकटून बसत तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तिने त्याच्या गालावर थोडं थोपटलं आणि त्यालाही बरं वाटलं. त्याला तिचा सहवास यावेळी नेहमीपेक्षा जास्त हवाहवासा वाटत होता आणि तो तिच्या जवळ राहायचाही जास्तीत जास्त प्रयत्न करत होता. त्याच्या मनाला कसलीशी वाटणारी भीती तेवढीच थोडा वेळ का होईना दूर जात होती. 18 तासांच्या प्रवासानंतर पार्थ आणि कार्तिकी अखेर न्यूयॉर्क सिटीमध्ये पोहोचले. डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच जायचं होतं. सो एअरपोर्टच्या बाहेर गेटवर येताच पहिली कॅब बुक करून हॉस्पिटलमध्ये जायला निघाले. न्यूयॉर्कमधल्या उंच उंच इमारती आणि तिथल्या रस्त्यांवरून होणारं त्यांच्या लाईफस्टाईलचं दर्शन करत ते अखेर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच त्यांनी त्यांची रूम मिळवली आणि त्याची सर्जरी 2 दिवसांनी होणार होती. तर त्यानुसार त्याची सर्जरी आधीची ट्रीटमेंट सुरू झाली. कार्तिकी तिचं काम रात्री करत राहायची, मग दिवसभर मात्र त्याच्या सोबत असायची. पण अधूनमधून काही लागलं, कुठून काही आणायचं असेल तर तिला जाऊन आणावं लागायचं. पार्थ मात्र एकाच जागी असायचा आणि त्याला बोर होऊन जायचं. आईला आणि पूजाला व्हिडिओ कॉल होईल तेवढं त्याला बरं वाटायचं. कार्तिकी ही खरं तर त्याच्या सतत समोर असायची. त्याला काही ना काही छान सांगत राहायची. त्याच्याशी येऊन गप्पा मारायची किंवा मग जेवणानंतर ही दोघं थोडं सोबत खाली जाऊन फिरून यायचे. असं त्यांचं काहीसं रुटीन झालेलं. पण इथं हॉस्पिटलमध्ये आल्यापासून त्याला पुन्हा हॉस्पिटल नको नकोसं वाटू लागलेलं. आजूबाजूला फिरणारे आजारी चेहरे आणि तो औषधांचा वास त्याला तिथून पळून जावं असं कधीतरी वाटून जायचं. आपण कुठे येऊन अडकलो आहोत असं वाटून मग तो मनातल्या मनात देवाचाच रागराग करायचा. आता खुश असशील ना तू मला इथे आणून? तिकडे काही वाईट होतं का? आई आणि पूजा डोळ्यासमोर होते, इथे बिचाऱ्या कार्तिकीला एकटीलाच किती धावावं लागतंय. रात्रीचं काम करत बसते, दिवसा माझ्याकडे पाहत असते. ती थकून जात असेल पण एक शब्दही बोलत नाही बिचारी. तुला काय मिळतं असं रे वागून? आम्हाला असा त्रास देऊन कधी एकदा ही ट्रीटमेंट होते आणि भारतात जातोय असं झालंय मला. आणखी काय काय दाखवायचंय त्यांना तुला? मला तर सोडत नाहीस पण त्यांनाही सोडत नाहीयेस. पार्थची एकट्याची मनातल्या मनात चिडचिड चाललेली असायची आणि तो सगळा राग देवावर निघायचा. पहिले 2 दिवस कसे बसे निघून गेले. ते 2 दिवसही खूप मोठे वाटून गेले होते पार्थला. आता आज त्याला सर्जरीसाठी घेणार होते पण तो सकाळपासून खूपच भावूक झालेला. आज सर्जरी या विचाराने उगाचच त्याच्या अंगभर शहारा येऊन जायचा. मध्येच थंडी वाजून यायची. आज कार्तिकीनेही कामावरून सुट्टी घेतलेली. सर्जरीसाठी तयार करा यांना आणि हे कपडेही घाला. नर्स कार्तिकीला सांगून गेली तशी कार्तिकी पार्थजवळ आली. पार्थ चल, हे कपडे घालायचे तुला. चल मी तुझी मदत करते म्हणत ती त्याचे बटन्स काढू लागली. कार्तिकी, तो तिनं आपल्याकडे पाहावं या आशेने तिच्याकडे पाहत होता. काय बोल? ती त्याच्या अगदी समोर तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष करत बोलली. कार्तिकी माझ्याकडे बघ ना. ती लक्षच देईना म्हणताना तो म्हणाला, हो मी आहे की इथंच. काय झालं?
ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, तर त्याचे डोळे जणू तिच्या मिठीसाठी आरजव करत होते. तिने त्याकडे दुर्लक्ष करत त्याचे कपडे काढले आणि त्याला तिथले कपडे घालायला मदत करू लागली. मी काहीतरी बोललो कार्तिकी, तू बोलत का नाही आहेस काहीच? कार्तिकी, त्याचा जडावलेला आवाज बाहेर पडला. मी आहे पार्थ. त्याचे कपडे घालून झाले आणि मग तिनं त्याच्याकडे पाहिलं. सगळं छान होणार आहे, ओके? आणि लक्षात ठेवा, मला म्हणाला आहेस की सर्जरीनंतर मला गोव्याला घेऊन जाणार आहेस. मी विसरले नाही आहे. हां, विसरत नसते मी कोणती गोष्ट, लक्षात ठेव. ती असं म्हणाली तसा तो हसला. कार्तिकी यार, आय लव्ह यू माय ग्रेट हिरो, माय वॉरियर. गो अँड फाईट व्हेरी ब्रेवली, अंडरस्टूड? म्हणत तिच्या नाजूक हातांचा विळखा कधी त्याच्या गळ्याभोवती आला त्याचं त्यालाही कळलं नाही. तिला घट्ट मिठी मारून तो त्या क्षणात हरवला. तो स्वतःला सर्जरीसाठी जायला जणू तयार करत होता. काही क्षणांनी बाजूला होत त्याने तिच्या आतुर आणि त्याचीच वाट पाहणाऱ्या डोळ्यात पाहिलं आणि दीर्घ श्वास घेऊन तिच्या गालावर अलवार किस केला. हॅलो, आर यू रेडी? लेट्स गो फॉर सर्जरी नाव. नर्सचा आवाज आला. या आलोच कार्तिकी, म्हणत तिला स्माईल करत तो निघाला आणि ती त्याच्या मागोमाग ओटीकडे निघाली. तिच्या मनात असंख्य विचार, प्रश्न, भीती आणि आशा सगळीच गिचमीड होती. तिच्या डोळ्यात अडलेलं पाणी त्याला अजून आठवत होतं आणि आपल्याला जिंकायचं याची आठवण करून देत होतं. ओटीजवळ येत ती डॉक्टरांची वाट पाहत होती. काहीच क्षणात ते आले. ती पहिली उठून त्याच्या समोर गेली. डॉक्टर, विल एव्हरीथिंग बी ऑल राईट? विल ही गेट बेटर? आय मीन, सर्जरी हॅव टू बी सक्सेसफुल. एव्हरीथिंग शुड बी ऑल राईट आफ्टर सर्जरी, राईट? आर यू टेलिंग मी और आस्किंग मी? आय विल ट्राय माय लेवल बेस्ट मॅम, बट आय सजेस्ट you should go to God. Pray to Him. He will definitely listen you. He is always there whenever you need it. Yes, sir. But sir, how much time will required for this surgery? Maximum 2 hours. Okay, thank you. ती म्हणाली आणि क्षणभर तिथेच थांबली. डॉक्टर ओटीमध्ये निघून गेले आणि काही वेळाने ओटीचा बाहेरचा लाल दिवा सुरू झाला. क्षणभर डोळे मिटून तिनं देवाचं नामस्मरण सुरू केलं आणि खाली एखादं मंदिर आहे का पाहायला हॉस्पिटल बाहेर जायला निघाली. आजचा भाग इथं संपलेला आहे. बघूया पार्थची सर्जरी सक्सेसफुल होते का आणि अजून असं काय भेटणार आहे न्यूयॉर्कमध्ये म्हणून त्यांना या सिटीत यावं लागलंय. हा नियतीचा डाव होता की त्या ईश्वराचा ज्याचा पार्थ हेट करतोय? बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. ऐकत रहा फील माय लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.